तिकडे बुलढाण्यातही 1979 मतदार केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस आणि प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बुलढाण्यात गुरुवारी मतदान घेण्यात आलं। इथं शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यात मुख्य लढत आहे। यांच्यासह इतरही उमेदवार इथं नशीब आजमावत आहेत। जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानास सुरुवात झाली। दरम्यान काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारीही आल्या, मात्र काही वेळातच मतदान पुन्हा सुरू झालं। सामान्य मतदारांसह नेते मंडळींनीही मतदान केलं। शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी संत गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। यानंतर त्यांनी यूसीएन प्रतिनिधींशी संवाद साधला आणि म्हणून मतदानाचं टक्केवारी सुद्धा या निवडणुकीमध्ये मागच्यापेक्षा बऱ्यापैकी चांगली राहील आणि सगळ्या मतदारांचा कौल हा महायुतीच्या बाजूने आहे। कारण की सगळ्यांना नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान या देशासाठी हवा आहे आणि त्या उत्साहानंच ते लोक मतदान करतायत। अतिशय मोठी म्हणजे लाट म्हणल्यापेक्षा सुनामीसारखं वातावरण या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तरी दिसत आहे। बुलढाणा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात मतदान झालंय। या मतदारसंघात काय स्थिती होती माहिती घेऊयात आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांच्याकडून। फहीमजी, काय माहिती द्याल? बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान पार पडलं। 17 लाख मतदार यासाठी पात्र होते आणि सायंकाळपर्यंत शांततेत मतदान हे पार पडलेलं आहे। रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक केंद्रावर सुरू असल्यामुळे नक्की याचा आकडा काही सांगता येणार नाही। मात्र हा वोटिंग पर्सेंटेजमध्ये 60 ते 65% पर्यंत हा आकडा जाऊ शकतो। बरं फहीमजी, मला सांगा एकंदरीत राजकीय स्थिती काय आहे बुलढाण्यात? नक्की बुलढाणा जिल्हा हा मागील 10 वर्षापासून सेनेकडे आहे आणि बुलढाणा जिल्हा सध्या सेनेचा गड मानला जातोय। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे सध्याही रिंगणात आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे निवडणूक रिंगणात आहे। दोघांची सरळ लढत होणार असली तरी भारिप बहुजन महासंघ प्रणित बहुजन वंचित आघाडी हे किती मतं घेतात यावर दोघांचे भवितव्य अवलंबून आहे। एकंदरीत बुलढाण्यात होणारी निवडणूक ही लढत रंगतदार ठरणार आहे। फहीमजी, बुलढाण्यात शांततेत मतदान पार पडलं का? हो, बुलढाणा जिल्ह्यात मतदान सर्वत्र केंद्रावर शांततेत पार पडलं। कुठलीही मोठी घटना जिल्ह्यात घडलेली नाही। मात्र अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडालं होतं। मात्र निवडणूक पथकाने त्या ठिकाणी नवीन ईव्हीएम मशीन लावल्यानंतर ही प्रक्रिया पार पडलेली आहे। धन्यवाद फहीमजी, माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी फहीम देशमुख।